आणि आता एक नजर टाकूयात पुणे जिल्ह्यातल्या न्यूज टॉप 9 वर। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर वाहनाला आग, सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। आगीवर नियंत्रण मिळवताना अग्निशमन दलाला मिळालं यश। नवीन वर्षात पुणे मेट्रोकडून नागरिकांना नवं गिफ्ट मिळणार। पुणे मेट्रोला मिळणारा चांगला प्रतिसाद पाहून फेऱ्यांमध्ये वाढ करणार। पुण्यात शासकीय संस्थांकडे असलेल्या पाणीपट्टीच्या थकबाकीबाबत महापालिकेकडून कडक पावलं। थकबाकीची रक्कम वसूल करण्यासाठी संस्थांना नोटीस। 31 जानेवारीपर्यंत रक्कम न भरल्यास पाणी पुरवठा बंद। पुण्यात 31 डिसेंबर ते 1 जानेवारी दरम्यान ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज, धुक्यात वाढ होण्याची शक्यता। पुणे शहरातील गणेशखिंड रस्त्यावर सुरू असलेल्या मेट्रो मार्गिकेचं 31 लाखांचं साहित्य गेलं चोरीला। पुणे शहरातील 10 पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या, पोलीस आयुक्त रितेश कुमार यांचा निर्णय। पुण्यात JN1चे 3 रुग्ण, जिनोम सिक्वेन्सिंगमधनं माहिती समोर, 1 रुग्ण अमेरिकेतनं। पुण्यात पुन्हा कोयता गँगची दहशत, येरवडा परिसरातील 20 ते 25 गाड्यांची तोडफोड, गाड्यांचं मोठं नुकसान।